बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेच्या मिनी व्हॅन मधील 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर व्हॅन चालकानं अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी संबंधित व्हॅन चालकाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या संगीता चेडवणकर यांनी संबंधित शाळेच्या व्हॅनची तोडफोड केली आहे अशी माहिती मिळत आहे. सर, बदलापुरात एकंदरीत एक घटना घडली निंदनीय, आणि त्या संदर्भात काय गुन्हा दाखल केला आहे? आरोपी आपल्या ताब्यात आहे का? बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे. त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे. हा अत्याचार कुठे घडला, म्हणजे संपूर्ण प्रकार काय असं सांगितलं जात आहे? सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडनं मिळालेली आहे. ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती? प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती. मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या मालकावर काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करत आहात? हो, सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ॲग्रीमेंटमध्ये होती. त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत. पण संपूर्ण प्रकरण काय? कारण की फिर्यादीने काय माहिती दिली, संपूर्ण प्रकरण काय? नाही, सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान त्या मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. ही शाळा अधिकृत आहे का? त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती घेऊ. ठीक आहे सर. ओके. लोकनायक न्यूज